दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपत्ते. देवघरातील नरसावधानींना संवाद रूपाने प्रभूंचा उपदेश. श्रीपाद नरसावधानींच्या देवघरात बसले होते. नरसावधानी त्यांच्या पत्नी बरोबर तिथे उभे असताना त्यांनी श्रीपादांना विचारले, तू कोण आहेस? देवता, यक्ष की मांत्रिक? त्यावर श्रीपादांनी उत्तर दिले, मीच. पंचमहाभूतात्मक सृष्टीची आद्य शक्ती मीच. पशु पक्षादी समस्त प्राणी मात्र पितृ स्वरूपात असलेला मीच. समस्त सृष्टीचे गुरु स्वरूपही मीच आहे. तू दत्तप्रभूचा अवतार आहेस का? असे विचारताच प्रभू म्हणाले, मी संदिग्धपणे मीच दत्त. शरीरधारी लोकांसाठी मी शरीर धारण केले. एरवी मी निराकार व निर्गुण आहे. त्यावर नरसावधानी म्हणतात, म्हणजे तुला आकारही नाही आणि गुणही नाही असेच ना? प्रभू म्हणाले, आकार नसणे हाही एक आकार आहे, गुण नसणे हाही एक गुण त्या शक्तीत आहे. साकार निराकार सगुण निर्गुण यांचा आधार पण मीच व याच्या अतीत असलेला पण मीच. म्हणजे सर्वस्व तू आहेस. मग जीव सुख दुःख का भोगतो? अरे तुझ्यात तू व मी आहे, पण माझ्यातला तू जीव आहे. पण मी मात्र परमात्मा आहे. जोपर्यंत माझ्यात कर्तृत्व भावना आहे तोपर्यंत तुझ्यातला तू हा मी होऊ शकत नाही. त्यामुळे जीवाला सुख दुःख पाप पुण्य या द्वंद्वातून बाहेर पडता येत नाही. तुझ्यातला तू क्षीण होऊन मी उच्च दशेत पोहोचल्याशिवाय तू माझ्याजवळ येऊ शकत नाहीस. तू जसा जसा माझ्या निकट येशील तशी तशी सुख दुःख पाप पुण्य यांच्या द्वंद्वातून बाहेर पडशील व सुखी आणि संपन्न होशील. इति प्रभू. अहो, पण जीवात्मा व परमात्मा वेगळे आहेत असे काही लोक मानतात, तर काही लोक जीवात्मा व परमात्माचे घनिष्ठ संबंध आहेत असे मानतात. यातील खरं काय? अरे, मनात तू वेगळा मी वेगळा अशी भिन्नत्वाची भावना असली तरी काहीच नुकसान होत नाही. सर्वच माझ्या अनुग्रहामुळे होत असते. तू केवळ निमित्त मात्र आहेस. हे तत्व जाणल्याने आनंद स्थितीत तू राहू शकशील. मोह क्षय म्हणजेच मोक्ष. म्हणून द्वैत स्थितीत देखील तुला मोक्ष सिद्धी प्राप्त होईल. तुझ्यातील अहंकार नष्ट झाला की मोह क्षय होईल. या स्थितीतही तुला आनंदाची प्राप्ती होईल. तुझ्यातील अहंकार नष्ट झाल्यामुळे कर्तृत्वाची भावनाही नष्ट होईल. तुझ्यातील तू नष्ट झाल्यामुळे केवळ मी शिल्लक राहिल्यामुळे मनाच्या अवर्णनीय स्थितीत तू ब्रह्मानंदाचा अनुभव घेशील. तू विशिष्ट द्वैत अद्वैत स्थितीत असला तरी ब्रह्मानंद स्थिती एकच. ती स्थिती शब्दात सांगता येत नाही, अनुभवावीच लागते. अवधूत स्थितीत काही जण ते स्वतः ब्रह्म असल्याचे सांगतात. मग तू अवधूत आहेस का? नरसावधानींनी विचारणा केली. श्रीपाद म्हणाले, नाही, मी अवधूत नाही. मीच ब्रह्म, मीच सर्वस्व, हीच माझी स्थिती. पण मला या सूक्ष्म भेदातील रहस्य का कळत नाही? अरे, समस्त प्रापंचिक बंधातून मुक्त झालेला अवधूत माझ्यात विलीन होतो व ब्रह्मानंद स्थितीत अनुभवित असतो. त्याच्यात व्यक्तित्व राहत नाही. त्यामुळे तो संकल्परहित होतो. या सृष्टीच्या महासंकल्पात महाशक्ती मीच आहे. मायाशक्तीत पण मीच आहे. माझ्यात विलीन झालेल्या अवधूताला तू पुन्हा जन्माला ये अशी आज्ञा मीच दिली. त्याला जन्मावेच लागते. संकल्पाने असलेले सत्यानंद रूप माझेच आहे, तर संकल्प नष्ट झालेले सत्य ज्ञानानंद रूप स्वरूप अवधूताचे आहे. भाजलेले बी परत अंकुरित होत नाही. ब्रह्मज्ञान मिळून स्वतःच ब्रह्म झाल्यावर परत जन्म घेणे कसे शक्य आहे? नरसावधानी, भाजलेली बी परत अंकुरित न होणे हा सृष्टीचा नियम आहे. पण त्याच भाजलेल्या बियांना अंकुरित करणे हे त्या सृष्टीकर्त्याचे सामर्थ्य आहे. खरे तर माझे अवतरणे या सिद्धांताचे स्पष्टीकरण आहे. श्रीपाद पुढे म्हणतात, भूत भविष्य वर्तमान व सृष्टी स्थिती लय या अवस्था त्रयाच्या अतीत असल्यामुळे माझ्या वडिलांचे नाव अत्री झाले. सृष्टीतील कुठल्याही जीवमात्राबद्दल पदार्थाबद्दल लेश मात्र असूया नसल्यामुळे आई अनुसूया नावाने प्रख्यात झाली. तसेच परमज्योती परमेश्वराच्या दर्शनासाठी अत्री मुनींनी घोर तपश्चर्या केली. अनुसूया मातेने मात्र ज्या परमज्योतीने व्याप्त असलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करण्यासाठी त्यांच्यावर कृपामृताची वृष्टी करण्यासाठी तप केले. कर्मसूत्रानुसार प्रत्येक जीवाला सुख दुःख भोगावेच लागते. पण जीवाचे पाप कमी व्हावे व पुण्य वाढावे असा सत्संकल्प करून अनुसूया माता प्रार्थना करायच्या. त्यांनी त्यांच्या तपोबलाने लोखंडाचे चणे खाण्यायोग्य बनविले. खनिज पदार्थ म्हणजे पूर्ण निद्रा स्थितीतले चैतन्य होय, तर वृक्षवल्ली इत्यादी अर्धी निद्रा स्थितीतील चैतन्य होय. मात्र प्राणी मात्र हे पूर्ण चैतन्य स्थिती होय. यांची उत्क्रांती होत मानव जन्म मिळतो. माणसाने विवेकी ज्ञानी व वैराग्यवंत होऊन निद्रा स्थितीतील चैतन्य शक्तीला जागृत करून मोक्ष मिळवावा. जागृत स्थितीच्या म्हणजेच परमेश्वराच्या अनुग्रहाने प्रकृती नियम बदलण्याचे सामर्थ्य त्याला येते. हेच अनुसूया मातेने सिद्ध केले आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांच्यातील जागृत चैतन्य शक्ती त्यांनी बदलून त्या शक्तीला पाळ रूप दिले. ब्राह्मणी
ब्रह्मानी लक्ष्मी व पार्वती या 3 देवींची शक्ती एकरूप होऊन अनघा देवी साकारली. ती दत्तात्रय रूप घेऊन अनघा देवीची अर्धांगिनी म्हणून तिने स्वीकार केला. या श्रीपाद अवतारात माझ्या वाम भागात अनघा देवी व उजव्या भागात दत्तात्रय असलेले अर्धनारीश्वर रूप मी धारण केले आहे. अशा महान सृष्टी संकल्पानुसार सृजन करणाऱ्या प्रभूला सृष्टी बदलण्याचे सामर्थ्य असते हे तू समजावे. सृष्टी धर्मात बदल करणारा तू माझे दरिद्र नाहीसे करू शकत नाहीस का? नरसावधानींची विचारणा. प्रभू म्हणाले, नक्की करू शकतो, पण उरलेले प्रारब्ध पुढील जन्मी भोगावे लागते. राजगिरा भाजी ही किती क्षुल्लक गोष्ट आहे, पण त्याविषयी तुला किती मोह. माझे आई वडील आजोबा कुणीही ती भाजी तुझेकडे येऊन कधी मागितली नाही, पण मला ती खावीशी वाटली. लहान बालक मी अशी किती खाणार होतो. त्याच वेळी तू मला ती दिली असतीस तर आज ही वेळ आली नसती. तुझे मनाचे मालिन्य नाहीसे करण्यास हा तुझा जन्म पुरणार नाही. माणसाला त्याच्या पुण्याप्रमाणे आयुष्य, ऐश्वर्य, सौंदर्य, संपत्ती मिळते, पण पापकर्मांमुळे अशा दारिद्र्यासारख्या अनेक गोष्टी भोगाव्या लागतात. तुझ्या पुण्यातील जास्त भाग घेऊन मी स्मशानात तुला हे आयुष्य दिले. त्यामुळे तुझे पुण्य कमी होऊन पाप भाग जास्त राहिला, म्हणून तुला हे दारिद्र्य भोगावे लागले. दत्त आराधनेने तुला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडणार नाही. श्रीपादा वर्ण व्यवस्थेप्रमाणे जगावे असे शास्त्र सांगते. तुझ्या आजोबांनी वैश्यांनी देखील वेदोक्त उपनयन करावे असा निर्णय दिला, तो चुकीचा नाही का, हे त्यांनी विचारले. तेव्हा श्रीपाद नरसावधानींना म्हणाले, सत्य ऋषीश्वरांच्या निर्णयात दोष काढल्यामुळे तुझी जीवच कापावी. अरे तू आजोबांना कोण समजलास? साक्षात भास्कराचार्य आहेत. ते माझी बहीण कन्यका परमेश्वरी अवतरणाचे मूळ कारक, जे कुसुम श्रेष्ठींचे दंपतीचे कुलगुरू ते होते. विष्णू दत्त व सुशीला यांना स्वार्थ म्हणजेच काय ठाऊक नाही. असे परमपवित्र जोडपे ते. त्यांना माझे माता पिता होण्याचा आदेश माझाच होता. तर नरसिंहवर्मांचे पूर्वज लक्ष्मी नरसिंहाचे परमभक्त होते. यज्ञ यागात अन्नदान केलेले त्यांचे पवित्र घराणे. या 3ही घराण्यांशी आलेले माझे ऋणानुबंध एका जन्मात फेडले जाऊ शकत नाहीत. म्हणून माझे वरदहस्त त्यांच्यावर वंशोवंशी सदैव असतील. ते माझ्या छायेत निश्चिंतपणे जीवन जगतील. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचे भक्तांना अभय. नरसावधानींना श्रीपाद म्हणाले, तू मला साधी पालेभाजी दिली नाहीस की जेवू घातले नाहीस. मला भोजन दिले असतेस तर लाख ब्राह्मणांना जेवावयास घातल्याचे पुण्य तुला मिळाले असते. धर्म अधर्मावर चर्चा झाली असता शास्त्राचा आधार जरूर घ्यावा, पण शास्त्रातील आचरण योग्य आहे असे म्हणत असलेल्या विचारवंत माणसाचा निर्णय मान्य करावा. वाद घालू नये. हिंसा करणे हे पाप आहे असे शास्त्र सांगते, पण कौरव पांडवांचे युद्ध हे कृष्ण साक्षीने झालेले धर्मयुद्ध होते, म्हणून ती भूमी धर्मक्षेत्र ठरली. आपल्या धर्मात अनेक उदाहरणे आहेत. रोग्याला बरे होण्यास वैद्याचे औषध घ्यावे लागते. शरीरातील अवयव खराब झाल्यास काढावा लागतो. देवता अंश व राक्षस अंश दोन्ही माझ्यात आहेत, पण माझ्या अंतर्मनात प्राण्यांविषयी प्रेमच पाझरत असते. तुमच्या शुभाशुभ कर्माप्रमाणे मला वर्तन ठेवावे लागते. संपूर्ण शरण आलेल्या भक्तांना मी कधीही अंतर देत नाही. ऋषींचे कुळ व नद्यांचे मूळ शोधू नये. आधी पराशक्ती ही वैश्य कुळी कन्यका परमेश्वरी रूपात अवतरली आहे ना. अरे सिद्ध मुनीमध्ये वैश्य मुनी आहेत. शूद्र जरी नियम निष्ठेने जगणारे असतील तर त्यांनाही वेदोक्त उपनयनाचा अधिकार आहे. उपनयनामुळे तिसरा डोळा उघडला जातो. अंतःकरण शुद्ध होऊन मन ब्रह्मज्ञानात लीन व्हावे. तुझे मन त्या शाकभाजीतच लीन झाले. या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मलेल्या पुढील जन्मी त्याच्या कर्माने चांडाळ बनू शकतो. ब्राह्मज्ञान हे देश, काल, कुलगोत्र यांच्या अतीत असलेले रहस्य आहे. देव हा भावप्रिय आहे. तो ब्रह्मोपचारांना महत्व देत नाही. भक्तांच्या योग मोक्षादी रक्षणांचा विचार करताना मी त्याच्याप्रमाणे ब्राह्मण क्षत्रिय बनत असतो. त्याच्या पाप पुण्याप्रमाणे मी फल देतो. भक्ताचे कष्ट माझ्या शरीरात शोषून घेऊन सुख शांती देताना मी धर्माने वागतो. जीवांचे पाप प्रक्षालन करताना मी धोबी होतो. मेलेल्या जीवांचे दहन करून त्यांना उत्तम गती देतो, तेव्हा मी डोंब होतो. यावरून तूच सांग, माझे कुळ कुठले? हे ऐकून नरसावधानी म्हणाले, श्रीपादा, मी खरोखरच अज्ञानी आहे. सर्व जीवांचा आधार असलेला तू प्रभूच आहेस. आता सृष्टीची निर्मिती कशी झाली ते सांगून मला कृतार्थ करावे. प्रभू सृष्टीचे वर्णन करताना म्हणाले, स्वर्गात 88,000 मुनी पुनरावृत्ती धर्माचे आहेत. धर्माचा पुन्हा पुन्हा प्रचार करण्यासाठी ते बीज रूपात असतात.
परमात्म्याच्या अपरिमित शक्तीतील थोडी शक्ती जग निर्माण करण्यासाठी ब्रह्म झाली. प्रथम सृष्टी जलमय होती. त्या शक्तीच्या तेजामुळे त्या जलात स्वर्णमय अंडे निर्माण झाले. त्या अंड्यात ब्रह्मांड समावलेले आहे. परमेश्वराचे तेज मुनींमध्ये अनिरुद्ध नावाने विख्यात झाले. त्या अंड्याच्या आत अंधकार व्यापला होता. अंड्याला तेजाने प्रकाशित केल्यामुळे त्याला हिरण्यगर्भ, सूर्य, सविता, परमज्योती अशा निरनिराळ्या नावाने ओळखले जाते. त्रेतायुगात पिठापूर येथे भरद्वाज महर्षींनी सवित्र काठक चयन केले. अनंत कोटी ब्रह्मांड व्याप्त अशा दत्तात्रेयांच्या तेजाला उद्देशून ते केले होते. सत्य लोकात निरामय नावाचे स्थान आहे. त्रिखंड सोपानात वसु, रुद्र, आदित्य नावाच्या पितृदेवता असतात. हे सर्व निरामय स्थानाचे संरक्षक आहेत. कारण ब्रह्मलोक हे चतुर्मुख ब्रह्माचे निवासस्थान आहे. त्यावर विद्यास्थान नावाचे व मूल प्रकृती स्थान नावाचे श्रीनगर आहे. त्यानंतर महाकैलास व त्याच्यावर वैकुंठ आहे. सत्यलोकात पुराणपूर नावाचे विद्याधर स्थान, तर तपोलोकात अंजनावती पुरात साध्य राहतात. स्वर्गलोकात अमरावती मध्ये देवेंद्रादी देवतागणाचे वास्तव्य आहे. तर खगोलाशी संबंधित ग्रह नक्षत्रादींच्या भूलोकात रथंतपुरात विश्वकर्मा नावाचा देव शिल्पीचा वास आहे. भूलोकात 2 भाग आहेत. मानवांचा निवास असलेल्या एका भागास भूगोल असे म्हणतात. याशिवाय महाभूमी असलेला दुसरा भाग आहे. ही महाभूमी भूगोलाच्या दक्षिणेस 5 कोटी ब्रह्मांड योजन दूर आहे. स्थूल रूपाने या व्यवस्थेला स्वर्ग, मृत्यू व पाताळ असे म्हणतात. आपण राहणाऱ्या भूगोलाच्या खाली महाभूमी आहे. ती मध्यभूमी चक्राकार आहे. त्यामुळे वरच्या भागात सूर्य, चंद्र, प्रकाश निरंतर प्रकाशात राहतो. सतत प्रकाशामुळे तेथे काल निर्णय नाही. शिवाय या भूमीवरच सप्त समुद्र व सप्तद्वीप आहेत. भूलोकात महाभूमी व भूगोल असे 2 भाग आहेत. सृष्टी निर्माण होण्याआधी सर्व जलमय होते. प्रजापती सृष्टी निर्मितीसाठी तप करीत असता पाण्यावर पुष्कर पानाचे दर्शन झाले. जेव्हा वराह रूप धारण करून प्रजापती त्या पानाजवळ पाण्याखाली गेले तेव्हा भूमीजवळ पोहोचले. तिथून त्यांना दातांनी मृतिका खंड उकरून आणला व पर्णावर ठेवला. म्हणून या मृतिका खंडाचे नाव पृथ्वी असे पडले. हाच भूगोल होय. या पृथ्वीवर 9 खंड आहेत. देवखंडात देवता, गर्भस्थ्य खंडात भूते, पुरुष खंडात किन्नर, भरत खंडात मानव असे निरनिराळ्या इतर खंडात सिद्ध, गंधर्व, राक्षस, यत्र, पण्णग असे वास करून राहत असतात. महाभूमीतील जंबूद्वीपात दक्षिण भरत खंडात वैवस्वत, मनु, भूद पनी सोबत राहतो. श्रीपाद श्रीवल्लभ पीठिकापुरातील अवताराचे अगोदर श्रीपाद 100 वर्षांपूर्वी याच महाभूमीवर होते. महाभूमीवर जंबूद्वीपात स्वयंभू मनु प्रथम चक्रवर्ती झाले. त्यांची 7 मुले 7 द्वीपांचे अधिपती झाले. महाभूमीत जसे खंड विभागाचे जंबूद्वीप आहे तसेच भूगोल वर्ष विभागाचे जंबूद्वीप आहे. महाभूमी गोल असून मध्यभागी कासवाच्या पाठीसारखी अर्धवर्तुळाकार आहे. यालाच भूमंडळ म्हणतात. भूगोल मात्र गोल आहे. महाभूमी भूमध्ये रेषेभोवती ब्रह्मांडापर्यंत व्याप्त आहे. भूगोल मात्र ज्योतिष चक्र मध्यात स्थिर आहे. त्यानंतर पृथ्वीचे उत्तरार्ध गोल देवभाग तर दक्षिणार्ध गोल असुर भाग म्हटला जातो. हे जीवांचे परिपालन करणाऱ्या मानवांचे निवासस्थान आहे. भूगोल हा परिपालित जीवांचे स्थान आहे. महाभूमीत असलेल्या चक्रवाढ पर्वत शिखरावर ज्योतिष चक्र आहे. भूगोल मात्र यापेक्षा वेगळा आहे. सप्त कक्षाव्रत ज्योतिष चक्र भूगोलाची रोज एक प्रदक्षिणा करते. महाभूमीत शीत, वात, ताप फार कमी असतात. भूगोलात तसे नसते. महाभूमी पुण्यफळाने मिळविता येते. तेथे स्थूल शरीराने जाता येत नाही. तर भूगोल हा पुण्यप्राप्तीची कर्मभूमी आहे. येथे स्थूल शरीराने राहता येते. त्यानंतर त्या भागात अंधार उजेड कसा बदलत असतो, त्यांचे हवामान कसे बदलते याचे वर्णन त्यांनी केले. तसेच महाभूमीनंतर पाताळ लोकांबद्दलही वर्णन करून खंड विवरण केले. तसेच या भूभागावरील ऊर्ध्व ध्रुव स्थानात सर्व ग्रहांचे लोक म्हणून त्यांच्या अधिदेवता, नक्षत्र देवता, सप्तऋषी असतात. तर भूमध्याखाली जनलोक, तपोलोक, सप्तलोक इत्यादी असतात. हे ब्रह्म असेपर्यंत ते अस्तित्वात राहतील. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद राजम शरण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री दत्त म्हणजे काय? नरसावधानींना दत्त तत्व म्हणजे काय हे सांगताना प्रभू म्हणाले, दत्त तत्वाचा अनुभव येण्यासाठी तुम्हाला कितीतरी लक्ष जन्म घ्यावा लागेल. हे तत्व अनंत कोटी ब्रह्मांड व्यापून असलेल्या या तत्वाच्या पलीकडे एकमेव महातेजस्वी असलेले हे तत्व आहे. दत्तप्रभूच तुझ्याकडे श्रीपादांच्या रूपात आहेत हेच लक्षात घे. मीच दत्त आहे
अनंत कोटी ब्रह्मांड व्याप्त एकमेव तत्व मीच आहे. दिशा हेच माझे वस्त्र आहे. म्हणून मला दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नरसिंह सरस्वती दिगंबरा असे माझे जेथे नाव संकीर्तन करतात तेथे मी सूक्ष्म रूपात सतत वावरत असतो. त्या 1 वर्षाच्या श्रीपादांनी असे विस्तारपूर्वक सृष्टी रचनेचे गूढ सहजपणे उलगडून दाखविल्यामुळे ते नरसावधानी व त्यांची पत्नी थक्कच झाली. हे श्रीपादच दत्तरूपात आहेत याबद्दल त्यांची खात्री झाली. नरसावधानींनी मनात त्याला दिलेला त्रास आठवून ते ओक्साबोक्सी रडू लागले. त्या दोघांनी त्या दिव्य बालकाच्या चरणांना स्पर्श करण्याची इच्छा प्रकट केली, परंतु त्या पुण्य पुरुषाने त्यांना नकार दिला. तेव्हा ती दोघे बसल्या जागीच खिळून राहिली. त्यांना उठताही येत नव्हते. श्री बापण्णाचार्य श्रीपादांचे आजोबा परप्रांतातून येऊन पादगया क्षेत्रात स्थायिक झाले होते. ते श्राद्धादी कर्म करण्यासाठी येणाऱ्या लोकांची अन्न निवासाची सोय करीत होते. त्यावेळी नरसावधानींनी त्यांना विचारले होते, स्वयंभू दत्त कुठे आहेत? अदृश्य झाला का? असे म्हणून नरसावधानींनी त्यांची अवहेलना केली होती. तो दत्त मीच आहे. माझ्या जन्मस्थळी त्या पवित्र घरात राहणारे लोकही पवित्रच होते. त्यांच्या पितृदेवतांना पुण्य लोक प्राप्ती होते. जीवांचाच नव्हे तर मेलेल्या लोकांचाही योगक्षेम मलाच बघावा लागतो. मला जन्म मरण दोन्ही समान आहेत. नरसावधानींनी स्वयंभू दत्ताची आराधना केली म्हणून ते पवित्र आहेत असे त्यांना वाटत होते, परंतु त्यांच्या कर्मानेच त्यांना आता त्याच ठिकाणाहून काही काळ हलता आले नाही. मात्र त्यांच्यावरती दत्तमूर्ती चोरल्याचा आळ आला. श्रीपादांनी मात्र त्यांच्यावरील दत्तमूर्ती चोरल्याचा आलेला आळ श्रीपादांनी टाळला. त्यांना पुन्हा आयुष्य प्रदान केले. त्याचा उपयोग दत्तध्यान करून त्यांनी घालवावा, म्हणजे पुढील जन्मी त्यांना श्रीपादांचा आशीर्वाद मिळेल असे अभय त्यांना तेव्हा श्रीपादांनी दिले. या जन्मी त्यांचे पाय धरण्या इतके पुण्य नरसावधानींच्या गाठीशी नाही असेच त्या नकारात श्रीपादांना त्यांना दाखवायचे होते. श्रीपादांनी त्यांच्या नावाशेवटी दिगंबर नाव जोडून जप करण्याचे मर्म अशा प्रकारे नरसावधानींना समजले. अशा दिव्य लीला श्रीपाद बालपणापासूनच दाखवित होते. हे दत्त तत्व सर्व व्यापक आहे. निराकार तत्व साकार कसे होते हा कल्पनेच्या पलीकडील विषय आहे. बालवयातच हे जगत प्रभू अशा दिव्य लीला दाखवीत. त्यांच्या लीलांना अंतच नाही हेच खरे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. आत्मसाक्षात्कार केव्हा होतो? एक दिवस ध्यान समाप्त झाल्यावर तिरुमलदास शंकराला सांगत होते, ब्रह्मज्ञानासाठी जो आर्त झाला तोच खरा ब्राह्मण. आत्मसाक्षात्कार झाल्यावर 16 कला आपापल्या मूळ स्वरूपात समावतात, म्हणजे त्या देवता शक्ती मूळ स्वरूप चैतन्यात प्रवेशतात व आत्मज्ञान ब्रह्मस्वरूपात मिसळते. खरा सात्विक आहार घेणारा ब्राह्मण या ब्राह्मज्ञानासाठी तळमळतो, तर दांभिक ब्राह्मण हेवे देवे मत्सर स्वार्थ या गोष्टींच्या मागे असतात. त्या 16 कला म्हणजेच प्राण, वायू, आकाश, अग्नी, जल, भूमी, इंद्रिय, मन, अन्न, विचार, मंत्र, बल, कर्म, विश्वास, लोकातील विविध नामे अशा आहेत. या 16 कलांनी परिपूर्ण असे श्रीपाद परब्रह्म अवतार आहेत. आहारच मन असते. सात्विक आहाराने मन निर्मळ होते. आधी प्राणाची निर्मिती विधात्याने केली, म्हणजेच विश्वातील सर्व प्राणी हे हिरण्यगर्भ नावाने ओळखले जातात. प्रथम प्राणमय शरीर रोगग्रस्त होते, त्यानंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते. सृष्टी निर्मितीच्या स्फुरणातून पंचमहाभूते तयार झाली. त्यानंतर पंचेंद्रिय व त्यांच्या सहकार्याने काम करण्यासाठी मन निर्माण झाले. आहाराचा परिणाम मनावर होतो, म्हणून आहाराविषयी जागरूक असावे. शक्तियुक्त शुद्ध मनाचे जे विचार त्यालाच मंत्र असे म्हणतात. यज्ञाधिकार्यात मंत्रोच्चारण केले जाते, त्याला कर्म म्हणतात. माणसाचे एक इंद्रिय एक देवतेने प्रभावित असते. समाधी स्थितीत त्या योग्याला आत्मसाक्षात्कार झाल्यावर या 16 कला मूलतत्वात लय पावतात. योग्याची भौतिक चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्यात लय पावते. कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय असलेल्या ज्ञानप्राप्ती व कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. तिरुमलदास पुढे सांगताना शंकराला म्हणतात की मनुष्य हा अहंच्या प्रेरणेचे कर्म करीत असतो. अहम हे मनबुद्धीच्या नियंत्रणात असलेली चैतन्य ज्योती आहे. आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्याला जन्म, मायाजाल हे सर्व शाश्वत परमात्म्यात लीन होते. त्यामुळे तो माणूस व्यक्तित्वरहित होतो. परमात्मा मात्र व्यक्तित्वासहित शक्तिरूप आहे. योगी सिद्ध अवस्थेत असताना त्याचा स्थूल देह जरी कर्मफल अनुभवित असला तरी तो अलिप्त राहून मुक्तावस्थेत राहतो. तो परमात्मा या सिद्ध अवस्थेतील योग्याच्या द्वारे आपल्या दिव्य लीला प्रकट करीत असतो. योग्याला जर असे वाटले की हे शक्ती सामर्थ्य माझेच आहे, तर परमात्मा त्याचे
परमात्मा योगाचे साधन म्हणून वापर करतो, म्हणूनच योगाचा अहंकार परमात्म्यात विलीन होणे आवश्यक आहे. श्री बापण्णाचार्यांनी मल्लिकार्जुन शिवलिंगात सूर्यमंडलातून शक्ती घेऊन शक्तिपात केला. असा शक्तिपात केल्यानंतर त्या मूर्तीची शांती करावी लागते, नाहीतर त्या मूर्तीच्या तेजाने पुजाऱ्याला व भक्तांना त्रास होतो. मल्लिकार्जुनात जेव्हा त्यांनी शक्तिपात हजारो लोकांच्या समक्ष केला, तेव्हा त्या सर्वांनी सूर्यमंडलातून निघालेले तेज त्या शिवलिंगात सामावलेले पाहिले. त्याच वेळी हजारो माणसांना अन्नदान करून त्यांनी शांतीही केली. पिठापूरच्या दत्त मूर्तीत पण त्याच वेळी शक्तिपात झाला, परंतु तो कोणी पाहिला नव्हता. अंतर्ज्ञानी योग्यांनाच ते ठाऊक होते, त्यामुळे तेथे मात्र शांती प्रक्रिया झाली नाही. श्री बापण्णाचार्यांना व पिठापूरच्या लोकांना शांतीस्तव अन्नदान व्हावे असे वाटत होते, परंतु तेथील पंडितांनी तेव्हा तर्क कुतर्क काढून ते केले नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.